नंदबाबांनी पाहिलं सगळ्यांचे असणारे गुरु हे यदुकुलाचे आचार्य आहेत, गर्गाचार्य. गुरुवरी आले, सगळ्यांना आनंद वाटला. पाद्यपूजा त्या ठिकाणी झाली आणि म्हणताय, गुरुवरी तुम्ही आलात ना, मग आता एकदा काय करा, नामकरण विधी करा माझ्या दोन मुलांचा. एक असणारा रोहिणीचा पुत्र आहे आणि दुसरा असणारा माझा पुत्र आहे, म्हणून दोन्हीही बालकांचा नामकरण विधी तुम्हीच करा. ठीक आहे म्हणतात गर्गाचार्य. पण त्यांनी विचार केला, म्हणे मी असणाऱ्या तिकडचा यदुकुळाचा आचार्य आहे आणि कंसाला जर कळालं मी नंदाच्या मुलांचं त्या ठिकाणी नामकरण केलेलं आहे, तर हे वसुदेवाचे पुत्र म्हणून तो मारायला कमी करणार नाही. म्हणे नंदा, आपण नामकरण विधी करू, पण त्या ठिकाणी चोरून करू, कारण कंसाला कळता कामा नये. म्हणतात मी त्यांचा आचार्य आहे, तरी पण मी तुझं काम करतो, पण सांगितलं नाही महाराज हा असणारा वसुदेवाचा पुत्र आहे. आणि मग मात्र जो गायींचा गोठा होता ना, तो सारवून धुवून स्वच्छ केलेला आहे. आणि आता सायंकाळची वेळ आहे, ब्राह्मण आहेत, संध्या करतायत. आणि संध्या करत असताना स्नान वगैरे झालं, यशोदा मैयानं शिदा दिला भोजन तयार करण्यासाठी. शिदा सामग्री दिली. आता गर्गाचार्याने भोजन तयार झालेलं होतं, स्वयंपाक बनवलेला होता, देवाला नैवेद्य दाखवण्याकरिता गेले आणि तिथे जाऊन मंत्र म्हणतायत, हे परमपिता परमेश्वर आरहो भगवान आरहो. आता काय म्हणतात गर्गाचार्य, हे परमपिता परमेश्वर आरहो भगवान आरहो. असं म्हटल्याबरोबर हा जो छोटासा कन्हैया होता ना महाराज, डायरेक्ट त्यांच्या ताटामध्ये येऊन जेवायला सुरुवात केली. आरहो भगवान आरहो म्हणजे भगवंताला बोलवणे. गर्गाचार्य मला बोलवतात, देव त्यांच्या ताटात जेवायला. गर्गाचार्यांना राग आला, यशोदे बघ माझं जेवण असलं त्या ठिकाणी बाटवलं तुझ्या मुलाने, घेऊन जा ह्याला. यशोदा मैया घेऊन गेली, परत दुसरा शिदा दिला. म्हणे ठीक आहे आता नाही म्हणे येऊ देणार, तुम्ही असणार बनवा म्हणे जेवण. परत त्या ठिकाणी स्वयंपाक बनवला, परत देवाला नैवेद्य दाखवता डोळे झाकून परत मंत्र म्हटला, हे परमपिता परमेश्वर आरहो भगवान आरहो. असं म्हटले, डोळे उघडतायत नाही कुठे, तोवर देव ताटामध्ये जेवायला. अरे परत आवाज दिला, यशोदे तुला काही कळत नाही, मी तुला सांगितलं होतं ना बाळाला व्यवस्थित सांभाळ म्हणून, काय येऊ दिले इकडे. बरं ठीक आहे म्हणे, आता याला मी आतल्या रूम मध्ये कोंडून टाकते म्हणे, मग येणारच नाही ह्या. आणि आता मात्र परत शिदा दिला, आतल्या रूम मध्ये भगवंताला कोंडलेलं आहे. इकडे महाराज गर्गाचार्याने सुंदर स्वयंपाक बनवला. परत देवाला म्हणतात, हे परमपिता परमेश्वर आरहो भगवान आरहो. नैवेद्य दाखवत आहेत, देवाला बोलवत आहेत. आणि एवढ्यात भगवान परत ताटामध्ये हजर. आता मात्र अंतर्दृष्टीने पाहिलं आणि गर्गाचार्यांना कळालं, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून हा साक्षात परमपिता परमेश्वर आहे. एवढा आनंद वाटला, देवा तुम्ही माझ्या ताटामध्ये जेवणाकरिता आलात, मला कळालं नाही, मला क्षमा करा भगवान, मला क्षमा करा. आणि आता मात्र महाराज त्या ठिकाणी दोन्ही बालकांचा त्या ठिकाणी नामकरण विधी करतायत. प्रथमतः बलरामजी मोठे आहेत ना, मग बलरामजींचा त्या ठिकाणी नामकरण विधी करतायत. म्हणतात हा बलाने खूप मोठा आहे आणि रामासारखं त्या ठिकाणी वागणारा असेल, प्रत्येक याच्यामध्ये रममाण होणारा आहे, म्हणून याचं नाव काय ठेवण्यात आलं, बलराम. बोलिये बलराम भगवान की. आणि त्याच्यानंतर माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामकरण विधी करायचं. आता मात्र भगवंताकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर महाराज अशी अवस्था झाली, समाधी लागल्यासारखं. एकटक लावून बघतात कन्हैयाकडे, कारण छोटंसं बाळ एवढं सुंदर स्वरूप होतं महाराज. बघा आपले जे छोटे छोटे मुलं असतात ना, त्यांच्याकडे पाहिलं का पाहतच राहा वाटतं, बरोबर आहे का नाही. एवढे सुंदर दिसतात. हा जगाचा मालक आहे, हा किती सुंदर असेल महाराज. यशोदा मैयाने सुंदर त्याचा शृंगार केलेला होता आणि एवढं दैदिप्यमान बालक दिसतंय. आणि कळायला होतं हा ब्रह्मांडाचा नायक आहे. बघितल्यानंतर जे बघण्यासाठी डोळे उघडलेले होते ना, ते असेच आहेत. केलेलं होतं ना थोडंसं, ते असंच आहे. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीनं असं केलेलं आहे आणि असं करून पाहत असेल आणि ते जर 5 मिनिटं तसंच एक टक लावून बघत असेल, तर आपण काय म्हणणार, गेलंच म्हणतो ना. आणि आता यशोदा आणि
रोहिणी म्हणतात, बाबाला मारायचं होतं तर तिकडे जाऊन मारायचं ना. आज लेकरांचा त्या ठिकाणी पोरांचा नामकरण विधी करायचा आणि इथं येऊन मेला म्हणे बाबा. आणि मग नंद बाबा म्हणतात, अरे तुम्ही जरा शांत बसा ना, शांत बसा थोडंसं. आणि मग त्या ठिकाणी गर्गाचार्य महाराजांना गदगद गदगद असणारा हलवलं महाराज. नंद बाबांनी, ओ बाबा, ओ बाबा जागे व्हा ना, असं म्हटल्यानंतर खरबडून महाराज दचकले आणि उठले. म्हणे काय ठेवा ना म्हणे बाळाचं नाव. हा म्हणे विसरलोच म्हणे मी थोडंसं, कारण महाराज हा चित्त आकृष्ट करून घेणार आहे. गर्गाचार्यांचं चित्त याने आकृष्ट करून घेतलं. सावळा असणारा याचा वर्ण आहे आणि प्रत्येकाचं चित्त हा खेचून घेतो ना, म्हणून याचं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं कृष्ण. बोलिये भगवान श्री कृष्ण भगवान की जय, राधे राणी सरकार की. कन्हैयाचं नाव कृष्ण ठेवलं. आकृष्ट, जो चित्त आकृष्ट करून घेतो तो असणारा कृष्ण आहे महाराज. आणि मग यशोदा मैया म्हणतीये, अरे म्हणे हे कृष्ण नाव मला तर काही म्हणता येत नाही म्हणे, खूप अवघड आहे. कधी म्हणायचं, आता म्हातारपणाला मुलगा झाला होता ना, मी कधी म्हणे. मग म्हणे मी कन्हैयाच म्हणणार, लल्ला म्हणणार, असं त्या ठिकाणी झालं. आणि पूर्ण गोकुळवासी लोकांना कळालं की बाळाचं नाव त्या ठिकाणी आपल्या लल्लाचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. महाराज कृष्ण नाव ठेवले असं कळालं की जसं की सगळ्यांनी महाराज नाम जपच करत होते. प्रत्येक श्वासाश्वासामध्ये भगवंताचं नाम त्या ठिकाणी करतात. संत वर्णन करून सांगतात, सासू की माला पे, सासू की माला पे सिमरू में सीता. सासू की माला पे सिमरो में काना, सासू की माला पे सिमरो में राधे श्याम. अपने मन की मैं जानो और जानू श्याम का नाम. अपने मन की मैं जानो और जानू श्याम का नाम. सासों की माला में सिमरो राधे श्याम. सासों की माला में सिमरो राधे श्याम. श्याम की रंग में से डूबी हो गए कहीं श्याम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम. श्याम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम. सासों की
सगळ्याच महाराज त्या ठिकाणी गोकुळवासियांना असं वाटत होतं की प्रत्येक श्वासाश्वासामध्ये कृष्ण, मेरे तन में कृष्ण, मेरे मन में कृष्ण, मेरी चुनरी में कृष्ण. ध्यान लावतात महाराज कृष्णाचं. प्रत्येकीच्या मुखामध्ये फक्त कृष्णाचं त्या ठिकाणी चिंतन आहे. आणि पुढे श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला वर्णन करून सांगतात. म्हणतात एक दिवस या कृष्णाने माहिती काय केलं, यशोदा मैयाला पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं. एक दिवस यशोदा मैयाला स्नान करण्यासाठी जायचं. यमुना मैयाच्या काठावरती निहून त्या ठिकाणी बसवलेलं आहे. बाकीच्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांना कन्हैयावरती लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये बलरामजी थोडे मोठे होते. आणि आता मात्र तिथे बसल्यानंतर कन्हैयानं माती खाल्लेली आहे महाराज, माती. आणि गोपाळांनी पाहिलं आणि यशोदा मैयाला त्या ठिकाणी सांगण्याकरिता निघाले. पण अगोदर बलराम दादा तिथे होते. म्हणे दादा दादा तुम्हाला माहिती आहे का, हा कन्हैया माती खातो म्हणे, माती खातो कन्हैया. बलराम दादा आले. म्हणे कन्हैया माती खातोस? हा खातो म्हणे, जा. अरे उद्धट बोलतोस? हा म्हणे बोलतो, जा. अरे आता काय करू, एवढा राग आला. काय झालं होतं माहितीये, ज्या वेळेला अवतार ग्रहण करायचा होता ना, त्यावेळेला कन्हैयानं वचन दिलं होतं. कारण शेषनारायणाकडे गेले, चला म्हणे आपल्याला अवतार घ्यायचा आहे. आणि मग ते म्हटले बाबा राम अवतारामध्ये लक्ष्मण म्हणून आलो, लहान भाऊ होतो, तुम्ही वनामध्ये तुम्हाला वनवास झाला म्हणे 14 वर्षाचा. आपण भटकत फिरावं कुणाला लागलं, लक्ष्मणजीला पण फिरावं लागलं ना. म्हणे आता काही आपल्याला यायचं नाही. मग सांगितलं आता तू वडील होई बा, आता तू वडील हो म्हणे, माझ्यापेक्षा मोठा हो म्हणे, तुझी आज्ञा मी पाळीन. वचन दिलं होतं महाराज तिथं. आणि आता काय म्हणतात, जा म्हणे खातो म्हणे माती, जा. बरं ठीक आहे, असं आहे का, सांगतो म्हणे आईला. हाँ मैयाला सांगण्याकडे, मैया मैया काना ने मिट्टी खाई है मैया, देखो ये काना कैसी बात कर रहा है, मिट्टी खाई मैया, इसने मिट्टी खाई. अरे मिट्टी खाल्ली म्हणल्यानंतर मैया तर आली महाराज धावत धावत. काना माती खातोस? एक छडी त्या ठिकाणी काठी पडलेली होती छोटी अशी, आणि ती हातामध्ये घेतली. कन्हैया माती खातोस, माती खातोस? आ कर म्हणे, आ कर. नाही नाही म्हणे मैया माती खाल्लीच नाही, कारण लीलाकारी आहे ना म्हणे. मैया मी नाही माती खाल्ली. आई गाई आई खाली गया माती, आई गाई आई खाली गया माती, आई गाई आई खाली गया माती, आई गाय आई खाली गया माती. बळी राम दादा रे बळी राम दादा, बळी राम दादा हो बळी राम दादा, बळी राम दादा हो बळी राम दादा. बळीराम दादा खोट बोलतो खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो खोट बोलतो बळीराम दादा. घुमट घेतो माझ्यावरी हे आई. आई गाय आई खाली गया माती, आई गाय आई खाली गया माती, आई गाय आई खाली गया माती. आई खाली गया माती, आई गाई काय म्हणतात, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. तो बळीराम दादा आहे ना मैया, तो खोटं बोलतोय, खोटं सांगतोय तुला. खाल्ली नाहीस तू माती, आ कर बरं. हातामध्ये छडी घेतली आणि कन्हैयाला आ करायला लावलं महाराज. आ केल्याबरोबर याच्या उदरामध्ये सगळं ब्रह्मांड ब्रह्मांड उदरी हरी हा